नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच बैठक झाली होती। या बैठकीबाबत दिल्ली दौऱ्यावर असलेले शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच भाष्य केले। नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार एकनाथ शिंदे यांची बैठक आणि शरद पवार गौतम अदानी यांचे संबंध तसेच पवारांची भूमिका यावरून ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। त्यावरून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही असं तरी सध्या दिसून येत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली त्याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत एक प्रकारे आपली नाराजी बोलून दाखवली आहे। दरम्यान शरद पवार यांनी 3 ऑगस्ट आणि 22 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। उद्धव ठाकरे आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना उद्योजक गौतम अदानी यांचाही मुद्दा उपस्थित केलाय। गौतम अदानी यांच्याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध चांगले आहेत। गौतम अदानी यांनी बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यानंतर गुजरातमध्ये शरद पवार हे गौतम अदानी यांना भेटले होते। परंतु उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या धारावी प्रकल्पावरून रान उठवले आहे। या प्रकरणावरूनच ठाकरे सातत्याने टीका करत आहेत। पण त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्ट काही सांगितलेलं नाहीये। आणि माझी भूमिका आता गेल्या वेळेला संजय राऊत यांनी सुद्धा सामन्यातनं रोखोक लिहिलेलं आहे। आमची भूमिका रोखोक असते। तसेच पुढे बोलताना ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे की धारावीकरांना तिथल्या तिथेच घरं मिळाली पाहिजेत अशी आमची कालही भूमिका होती आणि आजही आहे। धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवून मुंबईमध्ये आम्ही एका धारावीच्या 20 धारावी होऊ देणार नाही। तसेच मुंबईची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही कुणालाही मुंबई देणार नाही। जो धारावी मुंबईचा शत्रू आहे तोच आमचा शत्रू आहे असं म्हणत ठाकरेंनी थेट पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे। तसेच शरद पवार मुंबईची वाट लावण्यासाठी अदानींकडे मुंबई देणार नाहीत असाही विश्वास ठाकरेंनी व्यक्त केलाय। त्यामुळे ठाकरे शरद पवारांवर एक प्रकारे नाराज असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरताना दिसत आहे। तसेच ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। या बातमीवर तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय संबंधित बातम्या पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।